गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आज मेकअप करणार आहे, जो मी एव्हरीडे करते. तर तो मेकअप आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आवडेल. सो फर्स्ट, स्किन प्रिपरेशन खूप गरजेचं असतं आणि मी इथे लावते आहे. ऑलरेडी मी मॉइश्चरायझर केलं आहे, तर मी इथे लावते आहे क्रीम, सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन खूप गरजेचा असतो, स्पेशली समरमध्ये. तर इकडे अमेरिकेत आता सध्या उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे फार गरजेचा असतो आणि तो मी अप्लाय करते आहे. आणि हा सनस्क्रीन मी रिसेंटली बाय केला आहे, तर हा फर्स्ट टाईम मी यूज करते. तर याचा जो बघा तुम्ही ग्लो आहे, तर हा शिमर सनस्क्रीन आहे आणि सुपर गुपचा आहे. तर तुम्हाला ह्या प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लावून झाला आहे. आता नेक्स्ट स्टेप्स म्हणजे, तर मी काय करते, लॉंग डे जर मला विअर करायचा असेल मेकअप, तर सगळ्यात आधी मी लूज पावडर आहे तर ती लावून घेते. नंतर सेटिंग स्प्रे करते आणि तो नंतर म्हणजे थोडा वेळ ड्राय होऊ द्यायचा आणि मग 1 मिनटं थांबायचं, मी सांगते. आणि मग नंतर मी आता फाउंडेशन अप्लाय करणार आहे इथे. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर ह्याच्यामुळे तुमचा जो मेकअप असतो लाँग डे टिकतो. सो ही स्टेप मी करते जेव्हा मी डेला मॉर्निंगला मेकअप करते तेव्हा. आणि आता मी अप्लाय करते आहे इथे डायोरचं फाउंडेशन. तर हे पण एक फाउंडेशनमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं मॅट, एक असतं डुई मेकअप असतो आपला. तर हे मी आज जे डॉयरचं आहे ते डुईवालं आहे. तर इथे मी लोरियलचं कन्सिलर वापरते आहे. तर हे कन्सिलर अँड मोर दॅन दॅट आहे, म्हणजे थिकनेस याची मला खूप आवडते. आणि माझ्या अंडर आयच्या खाली थोडे डार्क सर्कल आहे, तर ते पण मला कव्हर करण्यात खूप हेल्प करतं. त्याच्यामुळे मी हे लोरियलचं वापरते. आणि आता ब्लेंड करते ऑल ओव्हर, पूर्णपणे सगळं ब्लेंड करून घ्यायचं. ब्लेंडिंग फार गरजेचं असतं मेकअपमध्ये. जोपर्यंत तुम्ही तुमचा मेकअप छान पद्धतीने ब्लेंड करणार नाही, तोपर्यंत तो फुल फिनिशिंगमध्ये दिसणार नाही आणि लोक तुम्हाला मग कॉम्प्लिमेंट देतील. तर ब्लेंडिंग खूप गरजेची असते. तर इथे मी ऑल ओव्हर सगळं कन्सिलर जे आहे तर ते मी लावून घेतलं आहे आणि नंतर ते ब्लेंड करते. तर मला ही स्टेप खूप म्हणजे असं वाटतं ना, कंटाळा येतो ते ब्लेंड करून करून, हात दुखायला लागतो कधी कधी. बट चांगलं दिसण्यासाठी आता आपलं मेकअप छान फिनिशिंग दिसण्यासाठी करावा लागतो. आणि हो, इथे मी बघते आहे मराठी बिग बॉस, हे बघा तुम्हाला दाखवते. तर कारण मला बाहेर जायचं होतं आणि मुलांच्या स्कूलची शॉपिंग करायची, आता स्कूल ओपन होतील आणि म्हटलं मेकअप करायला मला म्हणजे व्हिडिओ पण करायचा होता. तर काम करणं पण गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही TV बघतात किंवा काय करतात, तर दोघं कामं मला गरजेचे वाटत होती सध्याच्या मुमेंटला. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला, तिकडे बिग बॉस चालू होतं, म्हणजे मी ऐकत होती. हे बघा, तर कोण कोण बिग बॉस बघतं हे मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मी खूप फॅन आहे बिग बॉस, मराठी बिग बॉस, हिंदी ऑल सीझन मी बघते. हे बघा. तर अरे हो, मी बिग बॉसच्या नादात काय झालं ना, प्रायमर लावायचं विसरून गेली इथे. बट त्याने एवढा काही फरक पडणार नाही, कारण आपण सुरुवातीलाच लूज पावडर आणि सेटिंग स्प्रे मी ऑलरेडी मारला होता. पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की, किंवा तुम्ही विसरू नका माझ्यासारखं, तुम्ही नक्की अप्लाय करा प्रायमर. तर हे बघा, तर आता आयशॅडो क्रिएट करू आपण. आणि आयशॅडोसाठी इथे मी डार्क ब्राऊन कलर घेतला आहे. तर मेकअप करताना तुम्ही नोटीस केलं का, आपण ॲब्रो किंवा लिपस्टिक लावायची असली तर तोंड उघडं असतं आपलं, आणि आय डोंट नो, ते आपोआप होतं. तर तुमचं पण होतं का असं? तो डेली मेकअप लुक हवा आहे. सो त्याच्यामुळे कलरफुल मी आयशॅडो आज वापरणार नाही आहे. तर इथे मी 2 आयशॅडो, एक क्रीम कलर, एक डार्क ब्राऊन कलर असे वापरणार आहे. आणि त्याच्यामध्ये बरोबर शिमर जे असतो तर ते मी लावणार आहे. तर हे बघा, तर सगळे, आणि खूप आयशॅडोमध्ये पण ब्लेंड खूप छान पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तर त्याच्याने खूप छान क्रिएट होतात आयशॅडो. आणि हे बघा, तर इथे मी बोटाच्या मदतीनेच इथे छान हे बघा शिमर इथे लावले आहेत आणि ऑलमोस्ट फिनिश आहे. तर खूप आवडतो हा पार्ट, मेकअपमधला सगळ्यात आवडता पार्ट आहे आयशॅडो क्रिएट करणं. आणि तेच मी
डार्क ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो खाली वॉटरलाईनला मी तिथे लावला आहे. त्याच्याने काय होतं ना, छान फुल आय शॅडो मेकअप किंवा आय मेकअप एकदम उठून दिसतो. तर ब्राउन्झर लावल्याने आपले जे फीचर्स असतात चेहऱ्याचे ते उठून दिसावेत यासाठी लावते किंवा लावतात. आणि हे बघा, तर म्हणजे मी आता फोरहेड किंवा चिक्स बोन ते हे सगळं मी तिथे लावून घेतले आणि मग नंतर त्याला ब्लेंड करते छान. किंवा आपली जॉ लाईन जसं आपण कॉन्टरिंग करतो सेम तसं, फक्त कॉन्टरिंग कसं आपल्या चिकच्या मध्ये येते, म्हणजे आपण फेस कट करणं म्हणतात त्याला, फेस कट करणं. तर फेस कट नाही करायचा, तर त्याला शॅडो द्यायचा, म्हणजे ते एक छान अणकुचीदार आपला फेस दिसतो. हे बघा, फेस मीन्स जॉ लाईन दिसते, आपले चिक्स दिसतात, सगळं उठून दिसतं आपले चेहऱ्याचे फीचर्स. तर हे बघा, आणि आता मी इथे कॉन्टरिंग म्हटलं आता ठीक आहे ब्राउन्झरच यूज करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे हे बघा, मी म्हणत होती ना, तर अगदी ब्लश लावतो ना त्याच्या खाली आपण कॉन्टरिंग करायचं आहे. आणि आता मी इथे लिप बाम लावते. तर लिप बाम हा मेकअप म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हाच लावून ठेवायचा होटांना, म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि लिपस्टिकची आपली एकदम छान लागते होटांना. तर इथे मी आत्ता लावते. आणि आता नेक्स्ट मी ब्लश करणार आहे. मी नाही ब्लश करणार आहे, मी ब्लश लावणार आहे. सो ब्लश, हां, म्हणजे ब्लश लावल्यानंतर मी ब्लश करणार, म्हणजे ब्लश 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 ब्लश. अँड हे बघा, जस्ट टॅप 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 करायचं ब्रशने. हे बघा, सो चिकबोनला लावायचं, खास करून थोडंसं नोजला, म्हणजे तो लुक जो असतो तो एकदम भारी दिसतो. ओके, तर मी इथे आता आयब्रोज करून घेणार आहे. तर खूप थिक नाही करायचे, कारण मग ते खूप नॅचरल वाटत नाही. जस्ट मी माझा हा ब्रश आयब्रोचा, तर तो जस्ट असा नॉर्मल फिरवून घेते की त्याला शेप यावा, जेणेकरून. तर आता मी लिपस्टिक लावणार आहे आणि लिपस्टिकसाठी मी पिंक कलर, म्हणजे हा मॅकची रिबेल वापरलं आहे लिपस्टिक, आणि हा इंडियन स्किन टोनला म्हणजे खूप छान दिसतो, सूट होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर ऑलमोस्ट मेकअप आता पूर्ण होत आला आहे आणि मस्त पिंक पिंक वाटतोय ना मेकअप, जसं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, पण आपली लाली आहे गुलाबी. तर तुम्हाला कसं वाटलं मेकअप, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मी तर आहे बाहेर जाण्यासाठी रेडी, आणि इथे बिग बॉस पण संपत आलं आहे. आणि माझा बरोबर मेकअप पण डन झाला आहे. तिकडे बिग बॉस पण आता संपेल आणि आम्ही बाहेर शॉपिंगसाठी जाणार आहे. तर हां, लास्ट मस्कारा राहिला आहे. तर त्याला आधी मी शेप देऊन देणार आहे. आणि इथे मी काय शोधते, काय मेकअप करताना ना खूप मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की खाली म्हणजे मेकअप करताना जे वस्तू असतात, जे आपले जे लिपस्टिक, मस्कारा, ब्लश हे सगळं असं विखुरलेलं असतं. तर ते तिथे मला आता समजत नव्हतं, की इथे मी आता मी लावते आहे. आता ते प्रायमर लावलंय मी आधी, तर त्याच्याने आपले आयलॅशेस अजून मोठे दिसतात. हे बघा, सो आता इथे मी ग्रीन कलरचा मस्कारा आज यूज केलाय. डॅम, हे बघा. सो छान मस्त हलकासा असा मेकअप झाला आहे. आणि आता लास्ट फिनिशिंगसाठी इथे मी सेटिंग स्प्रे तोच जो वापरणार आहे, जो आधी वापरला होता. तर मस्त छान असं आधी वाळू द्यायचं. सो ऑल सेट. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.